मात ऐकूया परिसर विज्ञान याविषयी. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोते हो, इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनं रिपब्लिक ऑफ कोरिया इथं झालेल्या परिषदेत जागतिक तापमान आता सरासरी 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेलं असून आत्ताच नैसर्गिक आपत्तींना सुरुवात झाली आहे. ह्या पुढे तापमान गेल्यास जगाला आणि विशेषतः भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यात उष्ण लहरींचं मोठं संकट भारतावर येईल असा इशारा आयपीसीसीनं दिलाय. 2015 पॅरिस करार करण्यात आला. त्यात आजपर्यंत करारावर 197 देशांनी सह्या केल्या असून या शतकात सरासरी तापमान 2 डिग्रीच्या आत ठेवण्याचा निर्धार केला असून शक्यतो तापमान 1.5 पर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवण्यात आलं आहे. कर्बवायूचं प्रमाण 45% कमी करून तापमान वाढ 2030 पर्यंत पूर्ण नियंत्रित करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. कोळसा आधारित सर्व वीज प्रकल्प 2050 पर्यंत पूर्ण बंद करून कर्बवायू उत्सर्जन पूर्ण कमी करण्यात येणार आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात ध्रुवावरील बर्फ वितळणं, उष्ण लहरीत वाढ होणं, अतिपावसाचं प्रमाण वाढणं, कोरल रीफ कमी होणं अशा अनेक नैसर्गिक आपत्तीत वाढ होण्याच्या घटना घडणार आहेत. पृथ्वीवर गेल्या लाखो वर्षांपासून वातावरण, हवामान आणि पर्यावरण यांचा निसर्ग नियमाप्रमाणे समतोल राखला जातोय. सर्व नैसर्गिक हरितगृह वायू, प्रदूषक आणि कर्बवायू शोषून घेण्याची क्षमता ही जंगलात होती. मानव आणि सजीवांचं पोषण करण्याची क्षमता ही वनात होती. मानव सजीवांचं संरक्षण करण्याची ताकद ही पर्यावरणात होती. वैज्ञानिक आणि यांत्रिक प्रगतीमुळे जीवनाचा आधार असलेली वनं आपण तोडायला सुरुवात केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नावावर प्रदूषण वाढलं, शहरीकरण झालं, लोकसंख्या वाढू लागली आणि ज्या थर्मल पॉवर स्टेशन्स, सिमेंट उद्योग, कागद उद्योग आणि विविध कारखान्यांमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली, त्यातून जागतिक तापमान वाढवणारा कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यासोबत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन हे घातक वायू उत्सर्जित होऊ लागले. त्यामुळे सूर्याची उष्णता त्यात अडकते. त्याला ग्रीनहाऊस इफेक्ट असं म्हणतात. तसेच हीट आयलंड परिणाम जाणवतो आणि पाऊस कमी किंवा अति जास्त पडतो. समुद्राच्या तापमानात वाढ होऊन अल नीना, ला नीना हा परिणाम होतो आणि त्यामुळे भरवशाच्या मोसमी पावसावर परिणाम होतो. 1 अंशानं तापमान वाढल्यास हेक्टरी 25 किलोग्रॅम घटण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. नासा आणि भारतीय हवामान विभागाची आकडेवारी तपासल्यास 1986 नंतर पृथ्वीचं तापमान वाढू लागलं. शेवटचं 2018 वर्ष हे गेल्या 150 वर्षातील सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरलं. 2010 पासूनच जगात ध्रुवावरील बर्फ, ग्लेशियर्स वितळणं, समुद्राची पातळी वाढणं, थंडीची उष्णतेची वादळं, चक्रीवादळं, ढगफुटी अशा विविध नैसर्गिक आपत्तीत वाढ झाल्याचं निदर्शनास येतं. 2010 ते 2013 ही वर्ष सर्वाधिक उष्ण, त्याचबरोबर सर्वाधिक थंड आणि बर्फांच्या वादळांची वर्ष ठरली. ही तापमान वाढ आणि हवामान बदलाचीच नांदी आहे असं मानलं जातं. भारत हा देश उष्णकटिबंधीय देश आहे. त्यामुळे हवामानातील थोडा बदलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. भारतानं 100 वर्षात 19 कोरडे दुष्काळ तर 13 ओले दुष्काळ पाहिलेले आहेत. भविष्यात हिमालयात ग्लेशियर्स वितळणं आणि ढगफुटी होणार असल्याची पूर्वसूचना संशोधकांनी दिली होती. लेह इथं ढगफुटी झाली. उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ आणि विविध ठिकाणी दरवर्षी भूस्खलन व्हायला सुरुवात झाली आहे. नुकतंच केरळमधील अतिपाऊस हे हवामान बदलाचे संकेत आहेत. जगभरात होणारे असे वाढते तापमान आणि हवामान बदल पाहता भारत शासनानं आधीच पावलं उचललेली आहेत. केंद्र शासनानं नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज तयार केला असून त्यात नॅशनल सोलर मिशन, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अशा सुमारे 10 संस्थांची निर्मिती केलेली आहे. हवामान दिनानिमित्त आज आपण याबाबत थोडेसे जागे होऊया. श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं.